सर्वप्रथम या देशामध्ये समता, न्याय, बंधुता आणि स्वतंत्रता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी, महापुरुषांनी, आमच्या महानायकांनी, आमच्या मायांनी बलिदान दिलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी शहीद भीमसैनिक लोकनेते विजयजी वाकोडे साहेब आणि आपले शहीद भीमसैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी या दोघांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो, मानांचा जय भीम करतो। महिनाभरापूर्वी किंवा गेल्या काही दिवसांपासून या परभणीमध्ये जे काही घडत आहे किंवा जे काही चाललेलं आहे याचे साक्षीदार माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सर्वजण आहात। त्या सगळ्याचा तर निषेधच आहे आणि विशेषतः पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जे काही केलेलं आहे, म्हणजे व्हॉट्सअपवर मला बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाठवले की हे तुमचे संविधान प्रेमी आहेत का किंवा हे तुमचे संविधान वाचवणारे आहेत का, तोडफोड करणारे वगैरे। म्हणजे त्यांचा तर निषेधच आहे, त्यांचा तर आम्हाला विरोधच आहे, तो स्वतः आम्ही करत आहोत। पण तुम्ही पुढे येऊन कधी संविधानाची विटंबना केली, त्याचा निषेध केला का नाही केला? तुम्ही जे पोस्ट फिरवले, जे व्हिडिओ फिरवले त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की एक एक पोलीसवाला मिळून 5-5, 10-10 जणांना अक्षरशः मारत आहे। खरं तर लाठीचार्जचा उद्देश एखाद्या लोकशाहीवादी देशामध्ये फक्त जो जबाव आक्रमक झालेला आहे, हाताच्या बाहेर गेलेला आहे, त्याला पांगवण्यासाठी असला पाहिजे, त्याला पळवून लावण्यासाठी असलेला पाहिजे। परंतु आमचे भीमसैनिक पळून जात असताना त्यांना घेरून 5-5 पोलीसवाल्यांनी एकेकाला मारणं किंवा पाठलाग करून मारणं, किंवा आमचे सोमनाथ भाऊ फक्त व्हिडिओ काढत होते, ते तर त्या ह्याच्यामध्ये सामील सुद्धा नव्हते, त्यांना सुद्धा मारून टाकलं, अक्षरशः हत्या केली, खून केला। मग हे कुठल्या संविधानात बसतं, हे कुठल्या लोकशाहीवादी देशात बसतं काय, हा मी त्यांना प्रत्येकाला सवाल केलेला होता। दुसरी गोष्ट अशी की जे झालं त्याचा तर निषेधच आहे, परंतु मला सर्वप्रथम या देशातल्या आंबेडकरी समाजाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं। अभिनंदन यासाठी करायचं आहे की या देशामध्ये आज घडीला सर्वात मोठं षड्यंत्र चालू आहे। सर, षड्यंत्र असं आहे की या देशातले 3 समाज आज हिट लिस्टवर आहेत। कुठले कुठले समाज? एक तर आंबेडकरवादी समाज, दुसरा शीख समाज आणि तिसरा मुस्लिम समाज। कारण या 3 समाजावर इथल्या ब्राह्मणशाहीचा प्रचंड रोष आहे। रोष कशासाठी? जी धर्मांतर मुस्लिम धर्मामध्ये झाली ती सर्व सुफी संतांनी केली, तलवारीच्या जोरावर झाली नाही। दुसरी, बाबासाहेबांनी आम्हाला मुक्ती दिली। तिसरी, शीख गुरुनानकांनी जो आम्हाला वेगळा धर्म दिला। यातून झालं काय की ब्राह्मणाचे जे हक्काचे गुलाम होते तुम्ही आम्ही, ते हक्काचे गुलाम ब्राह्मणांच्या हातून निसटून गेले आणि स्वतंत्र झाले, मोकळे झाले, म्हणून ब्राह्मणांचा प्रचंड रोष आमच्यावर आहे। दुसरं कारण असं आहे की हे 3ही समाज प्रचंड जागरूक आहेत। म्हणजे आज घडीला या राज्यातला प्रमुख समाज जो मराठा समाज आहे, खरं तर महापुरुष कुठल्याही जातीचे नसतात, कुठल्याही धर्माचे नसतात, परंतु त्या महापुरुषाला आदर्श जो मानतो समाज, मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा आपलं मानतो। अर्थातच शिवाजी महाराज, बाबासाहेब सगळ्यांचेच आहेत, पण शिवाजी महाराजांचा अक्षरशः पुतळा पडून गेला तरी आमच्या मराठा समाजाला जाग आली नाही। परंतु या ठिकाणी मला आंबेडकरी समाजाचं खरंच कौतुक करावं असं वाटतं मनातून की तुम्ही उपाशी पोटी जगलात, परंतु तुम्ही बाबासाहेब इतके जपून ठेवलेत आपल्या हृदयामध्ये की बाबासाहेबाच्या नावावर एखादी खर्च सुद्धा तुम्हाला सहन होत नाही, मान्य होत नाही। खरंच याबद्दल तुमचं अभिनंदन करायचं आहे मला। या ठिकाणी जे झालं त्याचा सर्वात निषेध करतो मी। अतिशय खालच्या पातळीला गेला आहे, अतिशय जातीवादी आणि प्रचंड वैमनस्यवादी या ठिकाणी भूमिका प्रशासन पार पडत आहे। खरं तर पोलिसांनी अमेरिकेतल्या पोलिसांची आदर्श घेतला पाहिजे। 2-3 वर्षाखालची घटना आहे। आपल्याकडे जसं जातीवाद आहे तसं अमेरिकेमध्ये काळे आणि गोरे यांच्यामध्ये वर्णवाद। काळ्या नागरिकांना काहीतरी गुन्हा केला होता आणि तो गुन्हेगार होता म्हणून एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं त्याच्या मानावर पाय ठेवून फोटो काढला होता आणि तो फोटो अख्ख्या अमेरिकेत व्हायरल झाला। तर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिथल्या समस्त पोलीस प्रशासनानं गुडघ्यावरती बसून एका ठिकाणी एका दिवशी माफी मागितली होती। त्यांच्या राष्ट्रपतींनी सुद्धा गुडघ्यावर बसून माफी मागितलेली होती। खरं तर आपल्या देशातल्या पोलिसांनी तुमची, आमची, सर्वांचीच, आंबेडकरवाद्यांची आणि या देशातल्या लोकशाहीला, संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नाक घासून माफी मागितली पाहिजे। कारण जे इथल्या लोकशाहीने, इथल्या संविधानाने तुमच्यावर जे कर्तव्य दिलेलं आहे, संविधानाचं रक्षण करण्याचं, इथल्या सर्वसामान्यांचं रक्षण करण्याचं, इथल्या गोरगरीब नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी खरं तर तुमचं ब्रीदवाक्य आहे काय? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। याचा अर्थ काय होतो? चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी आणि खलनिग्रहण आहे म्हणजे खल म्हणजे वाईट लोकांच्या नाशासाठी किंवा त्याला काबूत ठेवण्यासाठी। या ठिकाणी पोलीस प्रशासन कसं वागतं? खलरक्षण आहे म्हणजे वाईट लोकांच्या रक्षणासाठी आणि सदनिग्रहण आहे म्हणजे चांगल्या लोकांचा नाश करण्यासाठी, चांगल्या लोकांचं वाईट करण्यासाठी। या ठिकाणी जे झालं त्याचा म्हणजे ज्या काही घटना या ठिकाणी घडल्या त्या सर्वांचा निषेध करतो। आपलं पुनश्च एकदा अभिवादन करतो, अभिनंदन करतो। विजयजी वाकोडे साहेबांना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पुनश्च एकदा मानाचा जय भीम घालतो। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद सर। उद्या 1 जानेवारी म्हणजे या प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात या देशातल्या महारांच्या शौर्यानं होती। तो शौर्य प्रेरणा उद्या आपण 11 वाजता
आपण भीमा कोरेगाव जाणार नाहीत, पण भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, विजयस्तंभ, तो भीमशक्तीचे आपले सतीश भाऊ आपल्या सगळ्याला अभिवादन करण्यासाठी ह्या मैदानात तो स्तंभ उभा करणार आहेत आणि त्या स्तंभाला उद्या 11 वाजताच्या सगळेजण आपण एकत्र आल्याच्यानंतर एकत्रित मानवंदना देऊ आणि उद्याच्या आंदोलनाची सुरुवात वंदना आणि मानवंदना होईल, सॅल्यूट करून होईल त्या मैदानाची. 11 ते दिवसभर असणार आहे, त्याच्यामुळे आपण 11ला उद्या आपण टाईम शिरू, म्हणजे वंदना आणि मानवंदना सॅल्यूट एका टायमाला होईल त्या हिशोबाने. यानंतर परभणीचे प्रथम बौद्ध महापौर आणि आमच्या सगळ्यांचे नेते माननीय रविभाऊ सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करा. बोलो.